दुर्दैवी घटना यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय तर 20 ते 25 जण वाहून गेले आहेत। दरम्यान याच परिसरामध्ये कुंद्राई माताचे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी हे पर्यटक जात असतात। अगदी त्या मंदिराला लागूनच असलेल्या या पुलाचा भाग कोसळला हे दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय। 18 अँब्युलन्स सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। लवकरात लवकर बचाव कार्य करणं हे एक मोठं आव्हान असणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, बचाव कार्यासंदर्भातले काय अपडेट्स? सध्या उशिरा पण पाहतो की एनडीआरएफची टीम जी आहे ती घटनास्थळावरती दाखल झालेली आहे। जिल्हा प्रशासनाकडून या संपूर्ण दुर्घटनेबाबत रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी पुण्यातली जी फायर ब्रिगेड आहे, फायर ब्रिगेडच्या जवळपास 5 ते 6 गाड्या ज्या आहेत त्या मावळच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। एनडीआरएफच्या टीम ज्या आहे त्या वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। लोकप्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भातली माहिती जी आहे ती मागवली जाते। मात्र सध्या दुर्घटनास्थळावरती रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते तातडीने राबवलं जाते। जी एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती, त्या एनडीआरएफच्या टीम ज्या आहे त्या वाढवल्या जातात, कारण पाण्यामध्ये जे आहे ती अंधार पडण्याआधी या सगळ्या वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेणं हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे सध्या स्थानिक प्रशासनाकडून असेल, जिल्हा प्रशासन, त्याचबरोबर एनडीआरएफची टीम जी आहे ते मोठ्या प्रमाणावर। तर प्रदीप यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र पुन्हा एकदा अधिक अपडेट्स आपण त्यांच्याकडून जाणून घेत राहू। सध्याची स्थिती आपण पाहतोय, बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। स्थानिक पोलीस, स्थानिक प्रशासन, त्याचबरोबर एनडीआरएफचं पथक देखील आता बचाव कार्यासाठी या ठिकाणी पोहोचलंय। अंधार पडण्यापूर्वी वाहून गेलेले जे पर्यटक आहेत त्यांचं शोध घेणं हे अत्यंत आव्हानात्मक असं काम असणार आहे। या परिसरामध्ये अनेक कुंड आहेत, खडकाळ अशी ही जमीन आहे आणि या जमिनीमध्ये काही छोटे मोठे कुंड आहेत। त्या कुंडामध्ये देखील पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्या कुंडामध्ये देखील शोधकार्य केलं जाईल। मात्र सध्याची स्थिती आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत, पाण्याचा प्रवाह हा सातत्यानं सुरूच आहे आणि 20 ते 25 जण जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेणं हे आव्हानात्मक काम आता एनडीआरएफ त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाकडे असणार आहे। एकीकडे पाण्याचा प्रवाह देखील वाढत चाललेला आहे, तर ढगाळ वातावरणामुळे लवकरच अंधार पडण्याची ही शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळे त्यानंतर बचाव कार्यात अडथळा येऊ शकतो। त्याआधीच सध्या हे बचाव कार्याचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफचे जवान देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्थानिक पोलीस प्रशासन असेल ते देखील सध्या या ठिकाणी दाखल झालेलं आहे।